नमस्कार मंडळी. गिलक्याची भाजी म्हटली की बरेच जण नाक मुरडतात, पण आज आपण अशी चमचमीत आणि मसालेदार गिलक्याची भाजी बनवणार आहोत जी पाहताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अगदी 2 ऐवजी 4 चपात्या जास्त खाल. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कमी साहित्यात आणि झटपट बनणारी ही अगदी सोपी रेसिपी आहे. रेसिपी बघून तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि माझ्यासोबत शेअरसुद्धा करा. चला कशी बनवली सांगते. गिलके जे आहेत ते लांब स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे. साईडला कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमच तेल ॲड करायचं, त्यामध्ये जिरं ॲड करायचं, अद्रक आणि लसूण ठेचून घ्यायचं, त्यानंतर ते देखील ॲड करायचं. लसूण चांगला फ्राय झाला की मग त्यामध्ये गिलके ॲड करायचे. नंतर हे गिलके जे आहे ते 5 मिनटं चांगले शिजू द्यायचे, ज्यांचा बघा अशा प्रकारे कलर चेंज होतो. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स यासाठी की खाली चिटकलं तर नाही ना ते चेक करण्यासाठी. त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर, लाल मिर्च पावडर, तुमच्या आवडीनुसार मसाला हे सर्व काही ॲड करायचं. गरम मसाला देखील यामध्ये ॲड करायचा. सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचं. चटणी खाली लागायला नको याची काळजी मात्र नक्की घ्यायची. त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची. त्यानंतर यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. शेंगदाण्याचं कूट जाडसर किंवा बारीक दळून घ्यायचं आणि त्यानंतर ते देखील यामध्ये ॲड करायचं. मस्त सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच पाणी टाकण्याची घाई करायची नाही. सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून याला 5 मिनटं शिजू द्यायचं. फक्त गॅस जो आहे तो लो फ्लेमवर ठेवायचा. बघा अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ना ती छान दिसते. त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं. पाणी टाकताना गरम पाणीच यामध्ये ॲड करायचं, जेणेकरून भाजीची टेस्ट जी आहे ती आणखीन वाढेल. चला आता पाणी ॲड केल्यावर सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आणि वरतून खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आणि या भाजीला 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं. खूप चविष्ट आणि झटपट ही गिलक्याची भाजी आपली रेडी होते. घरातले सर्वच आवडीने खातील आणि तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरात सर्वांना आवडली का माझ्यासोबतसुद्धा नक्की शेअर करा. फोटोज तुम्हाला भाजीचे पाठवायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवर शेअर करू शकतात. लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही मला DM करू शकतात. चला मग झटपट बनणारी आपली गिलक्याची भाजी रेडी आहे. बघा किती अप्रतिम रंग आणि तरी आली आहे. ही भाजी चपाती किंवा भातासोबत गरमागरम सर्व करा. फक्त 10 मिनटात तयार होणारी ही मसालेदार गिलक्याची भाजी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकतात. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.